नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती फार्मासिस्ट बघा या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, साल्हेर हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? साल्हेर बघा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, साल्हेर बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, रत्नागिरी हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? रत्नागिरी हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, रत्नागिरी बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, 7 बेटांचं शहर म्हणून खालीलपैकी कोणतं शहर हे ओळखले जाते? बघा, 7 बेटांचं शहर म्हणून खालीलपैकी कोणतं शहर हे ओळखले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, मुंबई बघा हे शहर 7 बेटांचं शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। प्रश्न क्रमांक चौथा पहा, भारतामध्ये विचारले चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणतं आहे? विद्यार्थी मित्रांनो, बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, भारतामध्ये विचारले सर्वात मोठे बघा चौथ्या क्रमांकाचं नदी खोरे खालीलपैकी कोणती नदी खोरे आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, महानदीचे बघा खोरे भारतामध्ये चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठे या ठिकाणी नदी खोरे आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, राजाजी ही योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे? राजाजी ही योजना पहा खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1944 या वर्षीची या ठिकाणी राजाजी ही योजना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या विचारले परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, सार्क या संघटनेची स्थापना तर सन 1985 बघा या वर्षी सार्क या संघटनेची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, राज्यांचे बघा राज्यपाल हे महाधिवक्ता यांची नेमणूक हे करत असतात। प्रश्न क्रमांक 4 बघा, भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची बघा स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची बघा स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सन 1992 या वर्षी भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची बघा स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 5 पहा, GST म्हणजेच वस्तू व सेवा कर बघा या कराची अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, विद्यार्थी मित्रांनो, GSTची बघा अंमलबजावणी करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य म्हणजे आसाम बघा हे राज्य देशामध्ये GST बघा यांची अंमलबजावणी करणारं भारतामधलं पहिलं राज्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा DMER भरती फार्मासिस्ट बघा या पदासाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा टेक्निकल प्रश्न असतील, नॉन टेक्निकल प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये बघा असेच खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, जो अभ्यासक्रम बघा DMERने बघा जो आपला अभ्यासक्रम निर्धारित केला होता, त्याच बघा अभ्यासक्रमावर आधारित आपल्याकडे या ठिकाणी टेक्निकल या ठिकाणी या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व बघा टेक्निकल प्रश्न असतील, नॉन टेक्निकल प्रश्न असतील, तुम्हाला सर्वांचे बघा प्रश्न हे व्हॉट्सअपला या ठिकाणी पाठवले जातील। त्यामध्ये बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना
होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय जनता पक्ष म्हणजेच BJP या पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो सन 1980 बघा या वर्षी BJPची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस बघा यांची स्थापना सन 1920 मध्ये खालीलपैकी कोणी केली? बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन 1920 मध्ये कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस बघा यांची स्थापना सन 1920 मध्ये लाला लजपत राय यांनी ती केली होती। प्रश्न क्रमांक 8 पहा, केंद्राचं धन विधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते? केंद्राचं धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी 2 राहील, लोकसभेमध्ये बघा सर्वात प्रथम केंद्राचं धन विधेयक हे मांडावे लागते। प्रश्न क्रमांक 9 पहा, GST पहा या ठिकाणी आलाय GST म्हणजे वस्तू व सेवा कर दिन हा खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? बघा वस्तू व बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, 1 जुलै बघा या दिवशी वस्तू व सेवा कर दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता? भारताने आपला बघा पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता? बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, भारताने आपला पहिला जो अणुस्फोट पोखरण जे की राजस्थान या राज्यामध्ये आहे, भारताने या ठिकाणी बघा पहिल्यांदा अणुस्फोट हा केला होता। प्रश्न क्रमांक 11 पहा, महाराष्ट्राच्या विचारले विधान या ठिकाणी परिषदेवर पदवीधर मतदारसंघामधून खालीलपैकी किती सभासद निवडले जातात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या विचारले विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघातून एकूण किती सभासद निवडले जातात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी बघा भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर होमी भामा भारताच्या अणुशक्ती आयोगाचे या ठिकाणी पहिले अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो? खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच पहा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मुख्यमंत्र्यांचा बघा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो। प्रश्न क्रमांक 14 पहा, राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी खालीलपैकी किती या ठिकाणी वय हे पूर्ण आवश्यक आहे? बघा राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी किती वर्ष हे पूर्ण असावीत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी 35 वर्ष या ठिकाणी पूर्ण हे आवश्यक पाहिजेत। प्रश्न क्रमांक 15 पहा, कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, ओटावा बघा ही कॅनडा या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 16 पहा, इटली या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? इटली या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, इटली या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? बघा लिरा हे इटली या देशाचं चलन आहे। प्रश्न क्रमांक 17 बाबा, प्रमोद सावंत हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? प्रमोद सावंत बघा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, प्रमोद सावंत पहा हे गोवा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 18 पहा, जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। जागतिक शौचालय दिवस पहा 19 नोव्हेंबर बघा या दिवशी जागतिक शौचालय दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, मणिकरण पहा तर मणिकरण बघा हे ठिकाण हिमाचल प्रदेश राज्यामधलं ठिकाण आहे, या ठिकाणी भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? स्पीड पोस्ट बघा या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर शोभा डे स्पीड पोस्ट या पुस्तकाच्या लेखिका आहेत।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नियोजित आलेवाडी बघा हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बंदर आहे? नियोजित बघा आलेवाडी हे बंदर कोणत्या जिल्ह्यामधलं बंदर आहे? बघा आलेवाडी बघा हे बंदर रत्नागिरी या जिल्ह्यामधलं बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यांचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? बघा राज्यांचा विचारले आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? तर तो राज्यपालाच्या या ठिकाणी नियंत्रणाखाली असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्पायरो गायरा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं शैवाल आहे? बघा स्पायरो गायरा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं शैवाल आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर स्पायरो गायरा बघा हे हरित शैवाल या प्रकारचे या ठिकाणी ते शैवाल आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? बघा हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 2.42 एवढा या ठिकाणी हिऱ्याचा अपवर्तनांक असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचे या ठिकाणी मुखपत्र होते? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. या ठिकाणी सत्यशोधक बघा समाजाचं मुखपत्र खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील दीनबंधू बघा या नावाचं वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाच्या ठिकाणी मुखपत्र होते. प्रश्न क्रमांक 27 बघा, गोपाळ गणेश आगरकरांनी खालीलपैकी कोणत्या विचारांचा पुरस्कार हा केला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बुद्धी प्रामाण्यवाद बघा या विचारांचा पुरस्कार हा गोपाळ गणेश आगरकरांनी केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील 15 ऑक्टोबर बघा या दिवशी वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 29 बघा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? बघा BCCIचे अध्यक्ष रॉजर बिन्नी बघा BCCIचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 30 पहा, माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? माइंड मास्टर बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विश्वनाथ आनंद यांचे या ठिकाणी माइंड मास्टर हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण? सध्या भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे बघा सध्याचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? बघा BR गवई सध्या भारताच्या या ठिकाणी सरन्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 32 बघा, GST वस्तू व सेवा कर बघा या विधेयकाला मंजुरी देणारे महाराष्ट्र बघा हे देशामधले कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? बघा GST विधेयकाला मंजुरी देणारे महाराष्ट्र बघा देशामधल्या 9व्या क्रमांकाचं या ठिकाणी राज्य आहे. आसाम बघा हे पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. आसाम पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. महाराष्ट्र बघा हे 9व्या क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे? बघा सोपा प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे? बघा अप्सरा ही भारताची या ठिकाणी पहिली अणुभट्टी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील ॲडम स्मिथ बघा या अर्थशास्त्रज्ञाला आधुनिक अर्थशास्त्राचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडण्यात आलेली संकल्पना आहे? बघा ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना कोणत्या वर्षी मांडण्यात आली होती? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1970 या वर्षी ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना मांडण्यात आली होती. प्रश्न क्रमांक रोहतांग ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? बघा रोहतांग ही खिंड हिमाचल प्रदेश या राज्यामधली खिंड आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक आरोग्य संघटना WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ यांची बघा स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर सन 1994 या वर्षी महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ या महामंडळाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकसभा निवडणुकीमध्ये विचारले सर्वात उंचावरचं मतदान केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते?
बघा मागील लोकसभेमध्ये विचारले लोकसभा निवडणुकीमधलं सर्वात उंचावरचं मतदान केंद्र कोणत्या राज्यामध्ये होते? बघा ते हिमाचल प्रदेश बघा या राज्यामध्ये सर्वात उंचीवरच्या या ठिकाणी मतदान केंद्र होते। प्रश्न क्रमांक 40 व भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहेत? भारतामधल्या विचारले पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहेत? बघा डॉक्टर आनंदीबाई जोशी बघा या भारतामधल्या सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी महिला डॉक्टर आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा उमरेड बघा हा महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा उमरेड बघा हा महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्राणहिता ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विचारला गेलेला प्रश्न आहे। प्राणहिता ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा प्राणहिता ही नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन बघा हा कायदा सन 1958 या वर्षीचा तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विधान परिषद बघा हे राज्य विधिमंडळाचे या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामुदायिक विकास हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कार्यक्रम आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। सामुदायिक विकास बघा हा कार्यक्रम सन 1952 या वर्षीचा तो कार्यक्रम आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिल्हा परिषद खालीलपैकी कोण बरखास्त करू बघा जिल्हा परिषद बघा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा राज्य सरकार हे जिल्हा परिषद बरखास्त करू शकतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी ही नदी खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा सोपा प्रश्न आहे, गोदावरी ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुदखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? मुदखेडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मुदखेडचे बघा डोंगर हे नांदेड या जिल्ह्यामधले डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक 49 बघा LPG गॅसमध्ये खालीलपैकी कोणते मुख्य घटक असतात? LPG गॅसमध्ये विचारले मुख्य घटक खालीलपैकी कोणते असतात? बघा ब्युटेन व प्रोपेन बघा ही LPG बघा गॅसमध्ये असणारे मुख्य घटक आहेत। प्रश्न क्रमांक 50 बघा हायड्रोजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला? हायड्रोजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? बघा हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञांनी हायड्रोजन या वायूचा शोध हा लावलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्युत बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? विद्युत बल्बमध्ये विचारले कोणत्या धातूची तार वापरतात? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा DMER भरती फार्मासिस्ट ऑफिसर बघा या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा टेक्निकल प्रश्न असतील, नॉन टेक्निकल प्रश्न असतील, विद्यार्थी मित्रांनो ते सर्व प्रश्न बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा जो आपला काही सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच बघा सिलेबसनुसार बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।